नागपूरमध्ये बॉम्ब सदृश वस्तू सापडलेली आहे। 15 जिलेटिनच्या कांड्या, 50 डिटोनेटर सापडलेले आहेत। नागपूरच्या सीए रोड भागातील ही घटना। सीए रोड परिसरात बॉम्ब शोधक पथक हे तैनात करण्यात आलेले आहे। जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणानंतर नागपूरमध्ये भीतीचं वातावरण पसरले। नागपुरात बॉम्ब सदृश वस्तू सापडलेल्या आहेत। 15 जिलेटिनच्या कांड्या आणि 50 डिटोनेटर सापडलेले आहेत। नागपूरच्या सीए रोड भागातील ही घटना आहे। या घटनेनंतर बॉम्ब शोधक पथकाला त्वरित माहिती देण्यात आली आणि त्या ठिकाणी आता बॉम्ब शोधक पथक हे तैनात करण्यात आलेले आहे। जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्याचं काम सुरू आहे। आपण दृश्य पाहतोय नागपूरच्या सीए रोड परिसरातील ही दृश्य आहेत। बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर सापडलेले होते त्या ठिकाणी हे संपूर्ण पथक तैनात करण्यात आलेलं आहे। जिलेटिनच्या कांड्या या निकामी करण्याचं कामही सुरू करण्यात आलेलं आहे। बॉम्ब सदृश वस्तू सापडल्यानंतर नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। मात्र पोलिसांकडून आणि बॉम्ब शोधक पथकांकडून विशेष काळजी त्या ठिकाणी घेतली जाते। पोलिसांचा बंदोबस्त देखील त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। 15 जिलेटिनच्या कांड्या आणि 50 डिटोनेटर सापडलेले आहेत। पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी येताच त्यांनी आता त्या निकामी करण्याचं काम सुरू झालेलं आहे। 2 सेकंद तर नागपूरच्या सीए रोड भागातील ही घटना आहे। आज काही डिटोनेटर्स आम्हाला इथे मिळालेले आहे गणेशपेठची हद्दीमध्ये पोलीस स्टेशनची आणि त्याच्यात जे आहे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे। कारण ही जी पिशवी ज्याचे मिळालेली आहे ती पिशवी काही दिवसापासून इथे होती आणि ते जे आहे ते जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा झाली। जवळपास 1 महिन्यापासून ते तिथे होते पण त्यांनी काही सिरियसली घेतलं नाही। आज त्यांनी बाहेर जाऊन जसं बघितलं ते म्हणाले की असं होऊ शकतो आहे। मग आमची टीम आली, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे। पेसोचे जे लोक आहेत ते पण आलेले आहे। आम्ही BDDS आमची टीम आहे, त्याचा अर्थ पुढची कारवाई आमची चालू आहे। तर पोलिसांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। गेल्या महिनाभरापासून ही बॅग या ठिकाणी होती आणि या बॅगेमध्येच हे 50 डिटोनेटर आणि 15 जिलेटिनच्या कांड्या होत्या। 1 महिन्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। लगेचच पोलिसांना आणि बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं। या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आणि हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। सध्या जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्याचं काम सुरू झालेलं आहे। पोलिसांकडून देखील विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते।